नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे नवलतीवाडी म्हणजे नागवडे गावामध्ये। आमच्या गावात पलीकडच्या वाडीत एक पदवीधर शेतकरी आहे आणि तो आपला व्यवसाय सांभाळून काजू फॅक्टरी आहे, मागे तुम्हाला दिसतच असेल ती काजू फॅक्टरी सांभाळून ते इकडे शेती करतात। बघू शकता, हे बघा स्वतः बांध लावत आहेत, हे बघा। आणि आमचं ट्रॅक्टर आहे। असं हे पदवीधर शेतकरी तुम्हाला आम्ही दाखवतोय। त्यांच्याशी आपण बोलूया, नंतर बाईट घेऊया त्यांची। तर त्यांना इथे सर्व आताची जी पिढी आहे, सध्याची पिढी मुंबईला जायला बघते, तिथे गावाकडे थांबू शकत नाही, कारण त्यांना सगळं मुंबईतच चांगलं वाटतं। आणि मुंबईत जर नाही गेले तर लग्न होत नाहीत, असाही प्रॉब्लेम आहे। पण इथे गावाकडे राहून त्यांनी आपलं शेती व्यवसाय, त्यांचं लग्नही झालेलं आहे, सर्व त्यांचं व्यवस्थित झालं आहे। गावाकडे जर तुम्ही बिझनेस व्यवस्थित असेल किंवा आपला व्यवसाय सर्व सांभाळून व्यवस्थित असेल तर मुली देतात, असं नाही आहे की कोणी मुली देत नाही। पण शेवटी सगळे सारखे नसतात, सगळे आईवडील सारखे नसतात, तोही प्रॉब्लेम आहे। तर असा हा पदवीधर शेतकरी आहे, तुम्ही बघू शकता। इकडे विक्या खत मारतोय, तो बघा। एक सबस्क्रायबर लिहिलो माझं, गाडी घेऊन इलो, एकाच छत्री एकाच गाडी। माझे व्हिडिओ बघतोय की नाही हो? बघतोय ना, लाईक पण करते, सबस्क्राईब पण करते। एक नंबर व्हिडिओ। हा, ग्रॅज्युएट माणूस असं शेतीत काम करता। तुमका कसा वाटता बघून त्या नक्कीच कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा। यांचं नाव आहे, तुम्हाला ओळख करून देतोच मी। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। आणि त्यांच्या सौभाग्यवती बघा, अशा पेंड्या नेऊन टाकायला लागतात। जोरात पावसाची एंट्री झालेली आहे याच्यावर। माणसं हुशारच, बरोबर हा, पण एकटंच टाकलंस। ग्रॅज्युएट माणूस आहात, ग्रॅज्युएट शेती आहे। जवळजवळ आता दोनच कोपरे राहिले, एक छोटा राहिला तिकडे खाली आणि हा एक, आणि हा आहे आमचा विक्की। सेंद्रिय खत आहे, सेंद्रिय शेती। हे बघा, एकूण 10-12 कोपरे लावलेले आहेत। स्वतः शेतीत काम करण्याचा एक वेगळा आनंद असतो, तो आनंद घेताना एक ग्रॅज्युएट माणूस। अरे डबल काम केलंस बंडू, लांब लांब टाक। असं पेंडे उचलायचो, बघा कसं घ्यायचं दाखवतो, कसं घ्यायचं पेंडी, कशी घ्यायची पेंडी आणि असं उचलायचा आणि घेऊन जायचा। हे बघा, हा अशी घ्यायची आहे बघा। हा, ग्रॅज्युएट पद्धतीत सांग। हा, झाला, मध्ये सांडू नको फक्त। ट्रॅक्टर चाललेलं आहे आपल्या माघारी, घरी चाललंय। होय, घरात येता चालला घरात। आता निवांतपणे चहा पिता। किंवा आमचं ग्रॅज्युएट झालेलं शेतकरी। हा, ही बंडूची आई, ही सौभाग्यवती। हा, भाचा ओम नकाशे। तर
चाय पे चर्चा. चहा पे चर्चा. हा. तर आता तुझ्या ही संकल्पना कशी लक्षात आली की आपण ग्रॅज्युएट असून सुद्धा शेती पण करू शकतो आणि व्यवसाय करू शकतो? कसं म्हणजे लहानपणी आम्ही शेती करायचो आहोत. हां लहानपणी असताना ते तिकडे आमची मोठी शेती आहे हां तिकडे. आता तिकडे कसं मॅन पॉवर नसल्यामुळे करत नाही. आता इकडे बघतो कसं छोटंसं आपला खाण्यापुरता वर्षभर जेवढं लागणार आहे हां तेवढंच आपण आपल्या कष्टाचं मेहनतीचं करायचं आणि खायचं. हां आपला एक संकल्प आहे. आणि आता शेतीकडे जास्तीत जास्त युवकाने वळलं पाहिजे, कारण स्वतःसाठी तरी शेती केली पाहिजे. कारण आता बघ ना, हे एवढी जागा जी आहे ना, ही सगळी जागा इकडे पड आहे सगळी बऱ्यापैकी. बघा म्हणजे काय हे काय इकडे सगळं हिरवं मध्ये इकडे कोपऱ्यात शेती दिसते तुम्हाला या बाजूला. बाकी तिकडे पुढे आहे नकाशांची. हो. बाकी आणि हो निसर्गरम्य असं ब्राह्मण्य मंदिर सुद्धा तुम्हाला कळस दिसत असेल पांढरा. अशी ही शेती करून आणि छोटासा काजू फॅक्टरीचा व्यवसाय आहे स्वतःचा. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एक व्यवसाय पण आहे. हां पण व्यवसाय करून आणि नोकरी करून पण शेती केली पाहिजे. हां म्हणजे गावाकडे सुद्धा माणूस जगू शकतो, हेच सांगण्याचा हेतू, बाकी काय नाही. बाकी काय हां काय सांगू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी